राहुल कुमार आपलं सर्वांचं स्वागत करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे आपण वाचन करीत आहोत। मागील भागात आपण तथागत बुद्धांचा पहिला धम्मोपदेश ऐकला। त्यामध्ये तथागत बुद्धांनी महत्त्वाचा संदेश दिला, तो म्हणजे हा जो धम्म आहे या धम्माचा केंद्रबिंदू मनुष्य आहे। या पृथ्वीवर जिवंतपणे माणसामाणसातील संबंध हा या धम्माचा केंद्रबिंदू आहे आणि म्हणून अशा धम्माचा बुद्धाने आविष्कार केला आहे असं बुद्ध सांगतात। पुढे काय होते आपण बघूयात। पावनपद। परिव्राजकांनी प्रार्थना केली, बुद्धाने त्यांच्या धम्माची व्याख्या करावी। बुद्धाने प्रसन्नतेने त्यांची प्रार्थना स्वीकारली। त्याने प्रथम पावनपद या संबंधात विवेचन केले। तथागत परिव्राजकांना म्हणाले, एखाद्याला पुण्यपावन व्हायचे असेल तर त्याने काही तत्वांना जीवनाची तत्वे म्हणून स्वीकारले पाहिजे। पावनपद जीवनाच्या या तत्वांची शिक्षा देतो। तथागत म्हणाले, पावनपथाच्या मान्यतेनुसार जीवनाची पुढील तत्वे आहेत। कोणालाही आहत न करणे, हिंसा न करणे, चोरी न करणे, दुसऱ्याच्या संपत्तीवर आपला हक्क न सांगणे, असत्य कथन न करणे, व्यभिचार न करणे आणि मादक द्रव्यांचे सेवन न करणे। तथागत म्हणाले, या तत्वांना मान्यता देणे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे। जीवनात आपण केलेले कर्म तपासून पाहण्यासाठी प्रत्येक माणसाच्या जीवनात काही मापदंड असणे आवश्यक आहे। तथागत म्हणाले, माझ्या धम्मानुसार हे 5 शील जीवनात भल्या वाईटाचे मानदंड आहेत। तथागत म्हणाले, जगात सर्वदूर पतित आहेत। या पतितांचे 2 वर्ग आहे। एक असा पतित की ज्याच्या जीवनाचे काही मानदंड आहेत। ज्या पतिताच्या जीवनाचे काही मानदंड नाहीत त्या पतिताला तो पतित आहे याची जाणीवच नसते। परिणामतः तो निरंतर पतितच राहतो। दुसरीकडे ज्याच्या जीवनाचे काही मानदंड आहेत असा पतित त्या अवस्थेतून वर उठण्याचे प्रयत्न करतो, कारण तो पतित आहे याची त्याला जाणीव असते। तथागत म्हणाले, माणसाच्या जीवनाच्या नियमनाचे काही मानदंड असणे आणि नसणे यात हे अंतर आहे। माणसाचे पतित होणे फारसे हानिकारक नाही, पण माणसाच्या जीवनाचे कोणतेही मानदंड नसणे हे अधिक हानिकारक आहे। तथागत म्हणाले, परिव्राजक हो, तुम्ही असे विचारू शकाल की ही तत्वे जीवनाचे मानदंड म्हणून का मान्य करावीत? म्हणजे पंचशील जे आहे हे आपण जीवनाचे मानदंड आहेत असे का स्वीकारावे? तथागत म्हणाले, या प्रश्नाचे उत्तर शोधले असता तुम्हालाही सापडेल। तुम्ही स्वतःलाच विचारा, ही शिले मनुष्याकरिता कल्याणकारी आहेत काय? तसेच तुम्ही स्वतःलाच हेही विचारा की या शिलाचे पालन करणे हे समाजासाठी कल्याणकारी आहे काय? तथागत म्हणाले, जर या प्रश्नाची उत्तरे होकारार्थी असतील तर यावरून हेच सिद्ध होते की माझ्या पावनपथाची ही 5 शिले जीवनाचे खरे मानदंड म्हणून मान्य व्हावीत। म्हणजे अशा पद्धतीनं बुद्धाने जे पंचशील आहे हे पंचशील आपल्या जीवनात किती महत्त्वाचं आहे याचं महत्त्व सांगितलं। बुद्धाचा प्रथम धम्मोपदेश। त्यानंतर बुद्धाने परिव्राजकांना अष्टांगिक मार्गाचा उपदेश केला। अष्टांगिक मार्गाची 8 तत्वे आहेत असे त्याने सांगितले। बुद्धाने प्रथम अष्टांगिक मार्गाचे प्रथम आणि सर्वात महत्त्वपूर्ण तत्व सम्यक दृष्टी या तत्वाची व्याख्या केली। सम्यक दृष्टीचे महत्त्व समजून घ्यावयाचे असेल तर बुद्ध म्हणाले, हे परिव्राजक हो, तुम्ही हे जाणून घ्यावे की जग एक बंदीशाळा आहे आणि माणूस या बंदीशाळेतील बंदिवान आहे। ही बंदीशाळा तपोमय आहे। हा तम म्हणजे अंधार, हा तम एवढा घनदाट आहे की बंदिवानाला काहीही दिसत नाही। बंदिवान आहे हेही त्याला दिसत नाही। दीर्घकाळ तमात राहून माणूस दृष्टीहीन तर झालाच, पण त्याला प्रकाश नावाची एखादी वस्तू आहे यातही संदेह आहे। चित्त हे एकमेव साधन आहे। चित्ताच्या माध्यमातूनच माणसापर्यंत प्रकाश येऊ शकतो, परंतु या बंदीशाळेतील बंदिवानाचे चित्त हे या हेतूसाठी कोणत्याही दृष्टीने परिपूर्ण नाही। बंदिवानाच्या चित्ताच्या माध्यमातून बंदिवानाला किंचितसा प्रकाश प्राप्त होतो। हा प्रकाश
बंदिवानाला तमाची जाणीव व्हावी एवढाच असतो. त्यामुळे त्यांची समजून घेण्याची प्रवृत्तीच विकृत होते. म्हणून हे परिव्राजक हो, तुम्ही हे जाणून घ्यावे की या बंदिवानाची स्थिती दिसते तेवढी निराशाजनक नाही. कारण प्रत्येक माणसात संकल्पशक्ती वास करते. योग्य प्रेरणा प्राप्त होताच ही संकल्पशक्ती जागृत होऊन कार्यप्रवण होते. संकल्पशक्तीला कोणत्या दिशेने कार्यप्रवण करावे हे जाणवेल एवढा प्रकाश जरी प्राप्त झाला तरी माणूस आपल्या संकल्पशक्तीला असे निर्देशित करू शकेल की ही संकल्पशक्ती त्याला मुक्तीच्या मार्गावर नेईल. अशा प्रकारे माणूस बंधनयुक्त असला तरी बंधनमुक्त होऊ शकतो. हे शक्य आहे कारण माणूस आपल्या चित्ताला हवे त्या दिशेने नेऊ शकतो. आपणास बंदिवान स्थितीत ठेवण्यास हे चित्तच निमित्त आहे. चित्ताने जे काही केले त्याचे निराकरणही चित्तच करू शकते. चित्तानेच माणसाला बंधनात बांधले आहे, बंदिवान केले आहे. चित्तच योग्य दिशेने प्रेरित झाले तर माणसाला मुक्तही करू शकते. या सर्वांचे निमित्त म्हणजे सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टीचे अंतिम ध्येय काय? परिव्राजकांनी प्रश्न केला. बुद्ध उत्तरला, सम्यक दृष्टीचे अंतिम ध्येय अविद्येचा नाश हे आहे. सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीची विरोधी आहे. अविद्या म्हणजे आर्य सत्याविषयीचे अज्ञान, दुःखाचे अस्तित्व आणि दुःखाचा विनाश याविषयीचे अज्ञान. सम्यक दृष्टीचा अर्थ आहे धर्मविधी आणि कर्मकांड यांची व्यर्थता समजून घेणे, त्यांच्यावरील मिथ्या श्रद्धेपासून मुक्त होणे. शास्त्रे अपवित्र आहेत या मिथ्या श्रद्धेपासून मुक्त होणे. सम्यक दृष्टी म्हणजे मिथ्या विश्वापासून मुक्ती. प्राकृतिक नियमाशिवाय बाह्य शक्तीच्या प्रेरणेने काहीही घडू शकते या मिथ्या विश्वासापासून मुक्ती. सम्यक दृष्टी म्हणजे खरे, यथार्थ आणि अनुभवाचा आधार नसलेल्या निव्वळ कल्पना विलासावर आधारित धर्म सिद्धांतांपासून मुक्ती. सम्यक दृष्टी म्हणजे मुक्त विचार, मुक्त चिंतन, मुक्त चित्त. प्रत्येक माणसाचे काही जीवित ध्येय असते, जीवित कार्य असते, आकांक्षा असतात, अपेक्षा असतात. सम्यक संकल्प याचा अर्थ आमचे ध्येय, आमचे कर्म, आमच्या अपेक्षा, आमच्या आकांक्षा या श्रेष्ठ आणि कल्याणकारी असाव्यात. त्या अयोग्य आणि अकल्याणकारी असू नयेत. सम्यक वाणी याचा अर्थ मनुष्याने सत्यच कथन करणे, असत्य कथन न करणे, दुसऱ्याप्रती अभद्र कथन न करणे, दुसऱ्याची निंदा न करणे, दुसऱ्याप्रती अपशब्द कटुवचन कथन न करणे, दुसऱ्याप्रती विनम्र आणि भद्र कथन करणे, निरर्थक व्यर्थ मूर्खतापूर्ण कथन न करणे, वाचा सार्थक सोद्देश असावी. मी स्पष्ट केल्याप्रमाणे सम्यक वाणी ही भयाचा आणि पक्षपाताचा परिणाम असू नये. सम्यक वाणीचा व्यवहार हा संबंधित श्रेष्ठ व्यक्ती काय म्हणेल किंवा यामुळे माझी कोणती हानी होईल या विचारांनी किंचितही प्रभावित असू नये. सम्यक वाणीचे मापदंड श्रेष्ठीची आज्ञा किंवा व्यक्तिगत लाभाची अभिलाषा होऊच शकत नाही. सम्यक कर्मांत योग्य आचरणाची शिक्षा देतो. आमचे प्रत्येक कर्म दुसऱ्यांच्या भावना आणि अधिकारांचा आदर करूनच केले गेले पाहिजे. सम्यक कर्मांताचे मापदंड काय आहेत? अस्तित्वाच्या मूलभूत नियमांशी किंवा जीवनाच्या मूलभूत नियमांशी सामंजस्य राखून केलेले आचरण हेच सम्यक कर्मांताचे मापदंड आहेत. जेव्हा माणूस कोणतेही कर्म या नियमांशी सामंजस्य साधून करतो तेव्हा हे कर्म सम्यक कर्मांताशी सुसंगत आहे असे समजावे. माणसाला आपली आजीविका अर्जित करावीच लागते. ही आजीविका अर्जित करण्याचे अनेक मार्ग आहेत. काही हीन आहेत, काही श्रेष्ठ आहेत. हीन मार्ग इतरांवर अन्याय करतात, श्रेष्ठ मार्ग इतरांना आहत करीत नाहीत, इतरांवर अन्याय करीत नाहीत. या श्रेष्ठ मार्गाने प्राप्त आजीविकेलाच सम्यक आजीविका म्हणतात. सम्यक व्यायाम म्हणजेच सम्यक श्रम. याचा अर्थ अविद्या विनाशाचे प्रथम प्रयास म्हणजे दुःखरूपी बंदिशाळेचे द्वार उघडण्यासाठी त्या द्वारापर्यंत पोहोचण्याचा मार्ग प्रशस्त करणे. सम्यक व्यायामाचे 4 उद्देश. एक म्हणजे अष्टांगिक मार्ग विरोधी चित्त प्रवृत्तींचा निरोध. दुसरे म्हणजे अशा प्रवृत्ती चित्तात उदयास आल्या असतील तर त्यांचा विनाश. तिसरे म्हणजे अष्टांगिक मार्गानुसार आचरणासाठी चित्तात
योग्य प्रवृत्ती विकसित करणे. चौथे म्हणजे अशा सकारात्मक प्रवृत्ती चित्तात विकसित झाल्या असतील त्यांची वृद्धी व्हावी, त्या अधिक विकसित व्हाव्यात असे प्रयास करणे. सम्यक स्मृतीचा अर्थ विचार प्रवणता आणि चित्ताची एकाग्रता. याचा अर्थ चित्ताची निरंतर जागरूकता, चित्ताने अकुशल वासनांवर निरंतर दृष्टी ठेवणे यालाच सम्यक स्मृती म्हणतात. हे परिव्राजक हो, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती यांच्या आचरणात 5 बाधा येतात. लोभ, द्वेष, आलस्य, विचिकित्सा आणि अनिश्चय या त्या बाधा होत. या बाधांवर विजय प्राप्त करणे आवश्यक आहे. या बाधा म्हणजे जणू पायातील शृंखलाच. त्यांच्यावर विजय प्राप्तीचा मार्ग म्हणजे समाधी. परंतु हे परिव्राजक हो, तुम्ही हे जाणून घ्यावे की सम्यक समाधी आणि समाधी एकच नाही, या दोहोत मोठे अंतर आहे. समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता. समाधीतून आत्मप्रेरित ध्यानावस्था प्राप्त होते, यात शंका नाही. समाधीमुळे या 5 बाधांना निलंबित ठेवता येते. परंतु ही ध्यानावस्था अस्थायी असते, परिणामी या बाधांचे निलंबनही अस्थायी असते. म्हणूनच आवश्यकता आहे चित्ताच्या स्थायी परिवर्तनाची. चित्ताचे हे स्थायी परिवर्तन सम्यक समाधीद्वाराच होऊ शकते. नुसती समाधी या बाधांवर अस्थायी विजय मिळविण्याचे कारण असल्याने ती एक प्रकारे नकारात्मक अवस्था होय. या अवस्थेत चित्त प्रशिक्षित होत नाही. सम्यक समाधी ही सकारात्मक अवस्था होय. ही अवस्था कुशल कर्मासाठी आणि कुशल चिंतनासाठी चित्ताची एकाग्रता विकसित करते. या अवस्थेत चित्ताची एकाग्रता साध्य होत असतानाच या बाधांचा परिणाम म्हणून चित्तात उदित होऊ पाहणाऱ्या अकुशल चिंतन आणि अकुशल कर्मापासून चित्त निवृत्त होते. सम्यक समाधी चित्ताला कुशल चिंतनाची आणि फक्त कुशल चिंतनाचीच प्रेरणा देते. सम्यक समाधी चित्ताला कुशल कर्माची आवश्यक प्रेरणा व शक्ती प्रदान करते. त्यानंतर सद्गुणपद. त्यानंतर बुद्धाने परिव्राजकांना सद्गुणपद समजावून सांगितला. सद्गुणपद याचा अर्थ सद्गुणांचा जीवनात स्वीकार असा होय. बुद्ध म्हणाले, हे सद्गुण: 1. शील, 2. दान, 3. उपेक्षा, 4. नैष्क्रम्य, 5. वीर्य, 6. शांती, 7. सत्य, 8. अधिष्ठान, 9. करुणा, 10. मैत्री. 10 सद्गुण कोणते? तर शील, दान, उपेक्षा, नैष्क्रम्य, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री. यालाच आपण 10 पारमिता असे म्हणतो. परिव्राजकांनी बुद्धाला या सद्गुणांचा अर्थ विचारला. बुद्धाने त्यांची जिज्ञासा शांत व्हावी यासाठी या सद्गुणांची व्याख्या केली. शील म्हणजे नैतिक प्रवृत्ती. ही प्रवृत्ती अकुशल कर्म न करण्याची आणि कुशल कर्म करण्याची प्रेरणा देते. या प्रवृत्तीमुळे अकुशल कर्माची लज्जा वाटते. लज्जा भयास्तव अकुशल कर्मापासून परावृत्त होणे म्हणजेच शील. शील म्हणजे पापभीरुता. याचाच अर्थ काय? तर आपल्याला कोणतेही वाईट कृत्य करताना लाज वाटली पाहिजे, आपल्याला भय वाटले पाहिजे आणि त्या लज्जा आणि भयाच्या मुळे आपण अकुशल कर्मापासून परावृत्त झालं पाहिजे म्हणजे शील. आणि पापभीरुता. पापभीरुता म्हणजे काय? पाप होण्यापासून आपण वाचणे म्हणजे शील. हा शीलाचा अर्थ बुद्धाने या ठिकाणी सांगितला. नैष्क्रम्य म्हणजे सांसारिक कामवासनांचा त्याग. म्हणजे माणसाने आपल्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या काही वासना असतील यांना त्यागले पाहिजे, हे या ठिकाणी सांगितले. दान म्हणजे फक्त धनसंपदाच नव्हे तर देहाचे अवयव किंवा प्रसंगी दुसऱ्याच्या कल्याणाकरिता प्राणांचाही त्याग करणे. हा त्याग करताना मोबदल्यात कशाचीही अपेक्षा करू नये. दान म्हणजे काय? तर नुसतं पैशाचंच दान नाही, धनाचंच दान नाही, तर रक्ताचं दान असेल, अवयवांचं दान असेल, हे आपण केलं पाहिजे. प्रसंगी आपल्या प्राणांची बाजी द्यावी लागली तर त्या प्राणांचेही त्याग करण्याची, त्याचंही दान करण्याची भूमिका असली पाहिजे. त्याग करताना आपण कोणत्याही मोबदला मिळेल अशी अपेक्षा ठेवली नाही पाहिजे. वीर्य म्हणजे काय? तर सम्यक श्रम.
सम्यकश्रम म्हणजे काय, तर आपल्या सर्व सामर्थ्यानिशी आपले नियोजित कर्म करणे, म्हणजे जे जे काय आपण ठरवलेले आहे ते कर्म करण्यासाठी आपली सर्व शक्ती लावणे. म्हणजे जर एखादा विद्यार्थी असेल तर त्याने अभ्यासामध्ये आपल्या सर्व शक्तीनिशी अभ्यासामध्ये लक्ष दिले पाहिजे. आपली पूर्ण ताकद लावून, आपली पूर्ण शक्ती लावून अभ्यासच केला पाहिजे. याला काय म्हणतो आपण, विद्यार्थ्यासाठी असलेलं वीर्य, त्याला आपण म्हणतो सम्यकश्रम. सम्यकश्रम म्हणजे वीर्य म्हणजे सम्यकश्रम, आपल्या सर्व सामर्थ्यानिशी आपले नियोजित कर्म करणे, नियोजित कर्मापासून मागे फिरण्याचा विचारही न करणे, स्वीकृत कर्मापासून परावृत्त न होणे. म्हणजे जे काम तुम्ही घेतलेलं आहे, वीर्य म्हणजे काय तर सम्यकश्रम. आपण जर एखादं काम करायचं ठरवलं तर आपण त्याचा त्याग करण्याचा विचारही आपल्या डोक्यात न येऊ देणे, आणि जो संकल्प, जो विचार, जे आपण ठरवलं ते करण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करणे म्हणजे वीर्य होय. शांती म्हणजे क्षमाशीलता. घृणेला घृणेने प्रत्युत्तर न देणे हे याचे सार आहे. घृणेवर क्षमाशीलतेने विजय संपादन करणे म्हणजेच शांती. शांती म्हणजे काय तर क्षमाशीलता. माणसाने काय केलं पाहिजे, द्वेष आणि घृणा याचा त्याग केला पाहिजे आणि क्षमाशीलता स्वीकारली पाहिजे. यालाच आपण शांती असे म्हणतो. सत्य म्हणजे मिथ्या कथन न करणे. माणसाने कधीही मिथ्या वचन करू नये. त्याचे कथन सत्याशिवाय अन्य काहीही असू नये. म्हणजे माणसाने नेहमी सत्यच बोललं पाहिजे, सत्याशिवाय दुसरं काहीच बोललं नाही पाहिजे. अधिष्ठान म्हणजे आपल्या उद्देशाकरिता दृढ संकल्प. आपला जो काही उद्देश आहे त्यासाठी आपण संकल्प केला पाहिजे, दृढ संकल्प केला पाहिजे. दृढ संकल्प म्हणजे असा संकल्प की तो कधीही आपण सोडणार नाही. एकदा ठरवला तो संकल्प आपण घेतला तर तो शेवटपर्यंत पूर्ण करणार आणि करणारच. तो म्हणजे अधिष्ठान. करुणा म्हणजे मनुष्य मात्रांप्रती प्रेमपूर्ण दया. म्हणजे माणसाने सर्व प्राणी मात्रांवर, माणसांवर आपण दया दाखवली पाहिजे, अनुकंपा दाखवली पाहिजे. मैत्री म्हणजे भातृत्वाचा विस्तार सर्व मनुष्य मात्रांपर्यंत करणे. फक्त मित्रांप्रतीच नव्हे तर वैर्यांप्रतीही भातृभाव म्हणजे मैत्री. फक्त मनुष्य मात्रांप्रतीच नव्हे तर सर्व प्राणी मात्रांप्रती भातृभाव म्हणजे मैत्री. म्हणजे आपण आपल्या मित्राशी तर मैत्री करतोच, आपण आपल्या परिवारांच्या लोकांशी तरी आपण मैत्री करतोच, आपण आपल्या जवळच्या लोकांशी तर मैत्री करतोच. आपल्या घरी जर आपला एखादा प्राणी, आवडता प्राणी असेल तर त्याच्याशी तर आपण मैत्री करतोच. परंतु जे तुमचे वैरी आहेत अशांवर सुद्धा तुम्ही भातृभाव दाखवणे, बंधुता दाखवणे म्हणजे खऱ्या अर्थानं मैत्री. या मैत्रीला आपण विकसित केले पाहिजे. उपेक्षा म्हणजे अनासक्ती. अनासक्ती उदासीनतेपेक्षा भिन्न असते. ही चित्ताची अशी अवस्था ज्यात प्रिय अप्रिय काहीही असत नाही. म्हणजे जर एखाद्याने तुमचे कौतुक केले तरी तुम्हाला त्याचे काही वाटणार नाही, एखाद्याने तुमच्या विषयी वाईट कथन केले तरी तुम्हाला वाईट वाटणार नाही. तुम्ही अशा अवस्थेत जाणे की तुम्हाला प्रिय अप्रिय या दोन्ही गोष्टींबद्दल काहीच वाटू नये. याला आपण म्हणतो उपेक्षा भाव. प्रत्येकाने आपल्या सर्व क्षमतेनिशी या सद्गुणांवर हुकूम आचरण केलेच पाहिजे. म्हणूनच यांना पारमिता म्हणून संबोधिले जाते. तर या आहेत 10 पारमिता. पुढे बुद्ध काय म्हणतात, आपल्या धम्माचा अर्थ स्पष्ट केल्यावर आणि धर्मतत्वांची व्याख्या केल्यानंतर बुद्धाने परिव्राजकांना विचारले, माणसाच्या चरित्राची पवित्रता या संसारी कल्याणाची आधारशीलता नाही काय? ते उत्तरले, होय, आपण म्हणता ते सत्य आहे. बुद्धाने पुढे विचारले, लोभ, वासना, अज्ञान, हिंसा, चोरी, व्याभिचार आणि मिथ्या कथन यामुळे माणसाचे चारित्र्य भ्रष्ट होत नाही काय? माणसाचे चारित्र्य पवित्र असावे यासाठी त्याच्यात एवढे चारित्र्य बळ असावे की त्याला या बलाच्या आधारावर दुष्ट प्रवृत्ती नियंत्रित करता आल्या पाहिजेत. माणसात चारित्र्याची पवित्रता नसेल तर तो माणूस जनकल्याणाचे माध्यम कसे होऊ शकतो? आणि
ते उत्तरले, होय, आपण म्हणता ते सत्य आहे. पुन्हा माणसाला इतरांना दास बनविताना किंवा इतरांवर प्रभुत्व गाजविताना संकोच का वाटत नाही? माणसाला इतरांचे जीवन दुःखी कष्टी करताना संकोच का वाटत नाही? याचे कारण नैतिकतेचा अभाव हे आहे काय? ते उत्तरले, होय, आपण जे म्हणता ते सत्य आहे. मग अष्टांगिक मार्गाच्या आचरणाने म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक आजीविका, सम्यक कर्मांत, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी, थोडक्यात सम्यक सद्धम्मानुसार प्रत्येकाने आचरण केले तर त्याचा परिणाम माणसाप्रती अमानवीय व्यवहार आणि अन्याय याचा अंत होणार नाही काय? ते उत्तरले, होय, आपण म्हणता ते सत्य आहे. सद्गुण पथाचा उल्लेख करताना बुद्धाने विचारले, गरजू आणि दरिद्री यांचे दुःख निवारण्यासाठी करुणा आवश्यक नाही काय? निस्वार्थ कर्मासाठी नैष्क्रम्य आवश्यक नाही काय? वैयक्तिक लाभाची चिंता न करता निरंतर कर्मासाठी उपेक्षा आवश्यक नाही काय? माणसाकरिता प्रेमभावना आवश्यक नाही काय? आणि ते उत्तरले, होय, आपण म्हणता ते सत्य आहे. बुद्ध म्हणाला, मी पुढे असेही म्हणतो की प्रेमभावना पर्याप्त नाही, त्याही पलीकडे जाऊन मैत्रीची आवश्यकता आहे. मैत्री प्रेमापेक्षा व्यापक आहे. मैत्री म्हणजे मनुष्य मात्राप्रतीच भातृभाव नव्हे तर समस्त प्राणी मात्राविषयी भातृभाव होय. मैत्री म्हणजे मनुष्य मात्रापुरतीच सीमित नाही. अशी मैत्री आवश्यक नाही काय? मनुष्य स्वतःकरिता ज्या सुखाची कामना करतो ते सर्व सुख सर्व प्राणी मात्रांना लाभावे यासाठी मैत्रीशिवाय दुसरा कोणता मार्ग आहे? पक्षपात रहित सर्वांप्रती समचित्त असण्यासाठी, सर्वांप्रती प्रेम आणि कोणाही प्रति घृणा नसावी यासाठी मैत्रीशिवाय दुसरा मार्ग आहे काय? ते उत्तरले, होय, तुम्ही म्हणता ते सत्य आहे. या गुणांचे आचरण प्रज्ञेसहित केले गेले पाहिजे. प्रज्ञा आवश्यक नाही काय? परिव्राजकांनी काहीही उत्तर दिले नाही. त्यांना उत्तर देण्यासाठी प्रेरित करण्याच्या हेतूने बुद्धाने भद्र माणसाच्या गुणांचे वर्णन केले. ते गुण म्हणजे तो अकुशल कर्म करणार नाही, त्याच्या चित्तात अकुशल विचार येणार नाही, अकुशल कर्मांनी तो आपली आजीविका अर्जित करणार नाही, तो इतरांना हानिकारक कथन करणार नाही. ते उत्तरले, होय, आपण म्हणता ते सत्य आहे. परंतु कुशल कर्म आंधळेपणाने करणे शक्य आहे काय? बुद्धाने विचारले. बुद्ध पुढे म्हणतो, नाही, हे पर्याप्त नाही. बुद्ध परिव्राजकांना म्हणाला, हे जर पर्याप्त असते तर अबोध बालक सतत कुशल कर्मच करते असेच घोषित करावे लागले असते. कारण अजूनही त्या बालकाला देह म्हणजे काय याचे ज्ञान नाही. लत्ता प्रहाराशिवाय ते बालक कोणतेही अकुशल कर्म करूच शकत नाही. त्याला वाणी म्हणजे काय याचे ज्ञान नाही, विचार म्हणजे काय याचे ज्ञान नाही, तो आनंदाने हसण्यापलीकडे काहीही करू शकत नाही. जीवन म्हणजे काय याचे त्याला ज्ञान नाही. मातेच्या स्तनपाना व्यतिरिक्त अकुशल कर्माने आपली उपजीविका प्राप्त करण्याशिवाय तो काहीही करू शकत नाही. म्हणून सद्गुणांचा पथ प्रज्ञेने प्रकाशित असलाच पाहिजे. प्रज्ञा म्हणजे शुद्ध विवेक. प्रज्ञापारमिता एवढीच आवश्यक आणि महत्वाची असण्याचे आणखी एक कारण आहे. दान आवश्यक आहे, परंतु प्रज्ञेशिवाय दानाचा परिणाम कदाचित नैतिकतेच्या ऱ्हासातही होऊ शकतो. करुणा आवश्यक आहे, पण प्रज्ञेशिवाय करुणा अमंगल समर्थक होऊ शकते. पारमिता आधारित प्रत्येक कर्म प्रज्ञापारमितेच्या मापदंडावरच तपासले पाहिजे. प्रज्ञापारमिता म्हणजे सुज्ञता. आणि माझी अशी मान्यता आहे की अकुशल कर्म कोणते याचे ज्ञान आणि जाणीव आवश्यक आहे. तसेच कुशल कर्म कोणते याचेही ज्ञान आणि जाणीव आवश्यक आहे. असे ज्ञान आणि जाणीव असल्याशिवाय कुशलच परिणाम होईल याची शाश्वती नाही. म्हणून माझे आग्रही प्रतिपादन आहे की प्रज्ञा आवश्यक आहे. नंतर बुद्धाने परिव्राजकांना खालील धम्मोपदेश देऊन आपले प्रवचन पूर्ण केले. तुम्ही माझ्या धम्माला कदाचित
निराशावादी धम्म म्हणाल, कारण या धम्माने दुःखाच्या अस्तित्वाकडे मनुष्य मात्राचे लक्ष वेधले आहे. माझे प्रतिपादन आहे की माझ्या धम्माप्रती असा दृष्टिकोन चूक आहे. माझा धम्म दुःखाच्या अस्तित्वाला मान्यता देतो, यात शंकाच नाही. परंतु हेही विसरू नये की या धम्मात दुःख नाशावरही तेवढाच भर देण्यात आला आहे. माझ्या धम्मात ध्येय आणि आशा दोन्ही आहेत. धम्माचे ध्येय अविद्येचा नाश आहे. अविद्येचा नाश याचाच अर्थ दुःखाच्या अस्तित्वाविषयीच्या अज्ञानाचा नाश होय. माझ्या धम्मात आशा आहे. माझा धम्म मनुष्य मात्राच्या दुःखाचा अंत व्हावा याचा मार्ग दर्शवितो. तुम्ही याच्याशी सहमत आहात अथवा नाही, तथागतांनी विचारले. आणि परिव्राजक उत्तरले, होय, आम्ही सहमत आहोत. अशा प्रकारे बुद्धाने या 5 परिव्राजकांना धम्मोपदेश करत असताना सर्वात प्रथम आपल्या मध्यम मार्गाची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी जो पावन पथ आहे, ज्याला आपण पंचशील म्हणतो, त्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर बुद्धाने या 5 परिव्राजकांना आर्य अष्टांगिक मार्गाचा अर्थ समजावून सांगितला आणि त्याचे महत्त्व समजावून सांगितले आणि या आर्य अष्टांगिक मार्गाचा उद्देश समजावून सांगितला. त्यानंतर बुद्धाने त्यांना सद्गुण पथ म्हणजेच 10 पारमितांचा अर्थ समजावून सांगितला आणि त्याचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर बुद्धाने आपल्याला जी प्रज्ञा आहे त्या प्रज्ञेचे महत्त्व समजावून सांगितले. प्रज्ञेशिवाय वाईट आणि कुशल आणि अकुशल करण्याची जी जाणीव आहे ती होऊ शकत नाही. प्रज्ञा किती महत्त्वाची आहे हे बुद्धाने आपल्याला सांगितले. आणि अशा प्रकारे बुद्धाने या 5 परिव्राजकांना आपला धम्मोपदेश समजावून सांगून त्यांना प्रत्येक गोष्टीचे व्यवस्थित विवेचन केले. आता या धम्मोपदेशावर त्या 5 परिव्राजकांचा काय प्रतिसाद आहे ते आपण समजून घेऊ. त्या 5 परिव्राजकांना हा सत्यार्थाने नवीन धम्म आहे याची जाणीव झाली. त्यांना जीवनाच्या समस्येविषयीच्या धम्माच्या नवीन दृष्टिकोनाने एवढे प्रभावित केले की ते एक मुखाने वदले की जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्मसंस्थापकाने धर्माचा खरा आधार मानवी दुःख आहे ही शिकवण दिली नाही. जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्मसंस्थापकाने दुःखाचे निराकरण हा धर्माचा उद्देश आहे ही शिकवण दिली नाही. जगाच्या इतिहासात मानव मुक्तीचा असा मार्ग कोणीही शिकविला नाही. हा मार्ग साधा आणि सोपा आहे. अप्राकृतिक आणि अपौरुषेय शक्तींच्या हस्तक्षेपापासून मुक्त आहे. हा मार्ग स्वतंत्र आहे. हा मार्ग आत्म्यांप्रती श्रद्धा, ईश्वराप्रती श्रद्धा, मृत्यूनंतरच्या जीवनाप्रती श्रद्धा यांचा विरोधी आहे. जगाच्या इतिहासात कोणीही असा धर्म प्रतिपादिला नाही. या धम्माचा ईश्वरीय वचनाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. हा धम्म ईश्वरीय आदेशाचा परिणाम नाही. धम्मदेशना तत्वे ही माणसाच्या सामाजिक गरजातून उत्पन्न झाली आहेत. त्यांचा आधार माणसाच्या सामाजिक गरजा आहेत. जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्माने मोक्ष म्हणजे सुख, मोक्ष म्हणजे शांती अशी संकल्पना मांडली नाही. असे सुख जे मनुष्याला याच जगात याच जीवनात धम्मानुसार जीवन जगून प्राप्त होऊ शकते. बुद्धाने आपल्या नवीन धम्माचा उपदेश दिल्यानंतर तो श्रवण करून परिव्राजकांनी तथागताच्या कथनाचा उपरोक्त प्रतिसाद दिला. त्यांच्या मते त्यांना बुद्धात जीवन सुधारक आढळला, जो नैतिक ध्येयाने प्रेरित आहे, जो तत्कालीन बौद्धिक ज्ञानाशी सुपरिचित आहे, त्याच्यात मौलिकता आहे, त्याच्यात धैर्य आहे, तो विरोधी विचारही दृढतेने मांडू शकतो. त्याने मुक्तीचा मार्ग प्रतिपादित केला आहे आणि ही मुक्ती याच जीवनात आत्मसाधना आणि आत्मसंयमाने चित्त परिवर्तन करून प्राप्त होऊ शकते. बुद्धांप्रती त्यांच्या चित्तात असीम श्रद्धा उपजली. त्यांनी त्यांच्या प्रती अविलंब आत्मसमर्पण केले. त्याने त्यांना आपले शिष्य म्हणून स्वीकारावे अशी त्यांनी प्रार्थना केली. बुद्धाने त्यांना
यही भिक्कवे म्हणून भिक्खू संघात दीक्षित केले, ते पंचवर्गीय भिक्खू म्हणून प्रसिद्धी पावले. अशा प्रकारे हा बुद्धाचा संदेश 5 परिव्राजकांनी ऐकल्यानंतर त्यांचा प्रतिसाद जो आहे तो आपण ऐकला. त्यांना बुद्ध असा धर्मसंस्थापक वाटला ज्याने खऱ्या अर्थाने माणसांना माणसाशी जोडणारा धम्म त्यांना सांगितला. त्यांना जगाच्या इतिहासात हा एकमेव असा धर्मसंस्थापक सापडला ज्याने मोक्षाची कल्पना वेगळ्या पद्धतीनं मांडली, ज्याने आपल्याला दुःखातून मुक्तीचा मार्ग सांगितला. त्यांना बुद्धामध्ये जीवन सुधारक आढळला आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये बुद्धाविषयी अतिशय श्रद्धा उपजली आणि ते बुद्धाला शरण गेले आणि बुद्धाने त्यांना यही भिक्कवे म्हणून आपल्या धम्मात सामील करून घेतले. तेच पुढे 5 पंचवर्गीय भिक्खू म्हणून प्रसिद्ध पावले. याच ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. जय भीम, जय भारत.